वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज राज्यसभा मेन्स 2022चा लँग्वेजचा पेपर पार पडला. ज्याप्रमाणे मी गेल्या 2-3 पेपर बघितल्यानंतर सांगतो तुम्हाला की ह्या पेपरचं स्ट्रक्चर मांडणी सगळी बदललेली आहे, तेच आपल्याला दिसत आहे. तर आजचा पेपर इझी अजिबात नाही आहे, मॉडरेट टू टफ आहे. यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कॉपी, फक्त 2च प्रश्न कॉपी आहे, बाकी सगळं नवीन आहे. तर इथून पुढे 2023ला जेही लोक मेन्सला जातील त्यांनी याच पॅटर्नचा स्टडी करायचा आहे. मी जी ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन आता इथून पुढे शिकवणार आहे ती याच पॅटर्ननुसार शिकवणार आहे, कारण या पॅटर्नमध्ये पूर्ण नाविन्य आहे. याचं स्ट्रक्चर, प्रश्नांची मांडणी पूर्णतः वेगळी आहे. तर आपण जर ओल्ड सिलेबस किंवा ओल्ड पॅटर्न म्हणजे 2020-21 पर्यंत ज्याही प्रश्नपत्रिका आयोगाने घेतलेल्या आहेत त्यानुसार जर आपण पुढे गेलो तर 40+ पोहोचणं कठीण होईल. म्हणून 40+ जर आपल्याला हवे असतील तर हा पॅटर्न, तसेच मागचा पेपर टेक्निकल असिस्टंट प्रिलिम असतील, त्यानंतर ग्रुप बी 2020चा पेपर जो 20ला झाला तो असेल, हे जे रिसेंट पेपर झालेले आहेत यामध्ये जे बदल आयोगाने प्रचंड केलेले आहेत त्यातनं आपल्याला जाणं गरजेचं आहे. तर बघा, आजचा पेपर जो आहे राज्यसभा मेन्स, तो पेपर मॉडरेट टू टफ आहे. टोटल 50 क्वेश्चन्स आहे. 50 क्वेश्चन्स पैकी आपले 5 प्रश्न ॲज युजल कॉम्प्रेन्शनचे आहेत. त्यात 15 प्रश्न फक्त ओकेव आहे आणि उरलेले 30 क्वेश्चन्स हे पूर्ण ग्रामरचे आहेत. आता ग्रामर जास्त विचारलं म्हणून ग्रामर करायचं, ओकॅप कमी करायचं असं अजिबात नाही मित्रांनो. खरं तर त्यांचं पॅटर्न बदलत असतं. कधी ओकॅपला सर्वात जास्त वेटेज असतं, ग्रामरला कमी असतं, कधी ग्रामरला जास्त असतं, ओकॅपला कमी असतं. तर आपल्याला पॅरलली जायचं आहे. ओकॅप आणि ग्रामर दोन्ही पॅरलली जायचं आहे. कॉम्प्रेन्शन जो होता तो अतिशय सोपा, इझी आहे. 5 पैकी 5 सहज मिळतील. तर ओव्हरऑल जर ऑब्झर्वेशन बघितलं पेपरचं तर मी असं म्हणेल 35 ते 40 हा बेस्ट स्कोर असेल. 40+ ज्याने 3, 4, 5 वेळा रिव्हिजन केलेलं आहे आणि ज्याने PYQ वरती कमांड आहे तो व्यक्ती 40+ जाणं इथं सोपं आहे. पण ज्यांनी फक्त अगदी वेळ बघून अभ्यास केला किंवा अगदी वेळेवरती स्टडी केला त्यांना 30 क्रॉस करणं पण कठीण होईल पेपरमध्ये, कारण पेपर हा प्रिव्हियस पेपर सारखा नाही आहे, यामध्ये नाविन्य आहे. तर बघा, आजचा पेपर आपण घेऊया. आज आपण डी सेट घेतलेला आहे. डी सेटनुसार बघू कुठले प्रश्न आहेत. तर बघा, 51 नंबरचा क्वेश्चन आहे. ए वाक्य आहे, द टेबल्स लेग इज ब्रोकन. हा नाऊनचा प्रश्न आहे. यामध्ये टेबल्स लेग इज ब्रोकन, टेबल हा तर निर्जीव आहे, याला अपॉस्ट्रॉफी एस जोडला जात नाही म्हणून त्याला ऑफ पाहिजे होता. ते उत्तर असं होतं पाहिजे, द लेग ऑफ द टेबल इज ब्रोकन, म्हणून ए माझं चुकीचं आहे. बी वाक्य, दे हॅड अ 2 hour टॉक. 2 hour टॉक, बघा इथं आर्टिकल अ चा वापर केला आहे आणि इथं 2 hour लिहिला आहे, आर्स नाही लिहिलेलं. तर इथे हे बरोबर आहे, कारण आपण टॉक बद्दल बोलतोय, तो टॉक 2 hours आहे म्हणून हा सिंग्युलर बरोबर आहे. बी इज करेक्ट. सी, शी वॉज ॲबसेंट फॉर लास्ट 2 days. बघा, फॉर लास्ट 2 days क्रिया गेल्या 2 दिवसापासून होते, मग त्या वाक्यामध्ये बीनचा वापर होणं अपेक्षित आहे. म्हणून ह्या वाक्यात वॉचच्या ऐवजी इथे हॅड बीन, ही हॅड बीन ॲबसेंट फॉर लास्ट 2 days, म्हणून सी चुकीचं आहे. माझं ए ही चुकीचं आहे, मग बी करेक्ट आहे. सो ओनली बी म्हणजे 4 उत्तर आहे. 52 नंबरचं क्वेश्चन, choose the correct idiom for the underlined words in the sentence. Do not pick up quarrel, otherwise you will have to accept humiliation. बघा, हे असं पहिल्यांदा, आता मी तर म्हणतो पॅटर्न बदल म्हणजे काय, त्याने मिनिंग दिलेल्या वाक्यामध्ये आणि तो म्हणतो ह्या मिनिंग असल्याचं इडियम सांगा, असं उलटं विचारलं आहे. आता पण आपल्याला काय विचारलं जायचं, इडियम्स त्याचं मिनिंग, त्याने वाक्यात मिनिंग दिलेलं आहे आणि त्याची इडियम विचारलेली आहेत. मग हे उलट आहे. यात वेळ खाऊ आहे, म्हणजे याच्यात वेळ जाऊ शकतो. ज्याचा नवीन पॅटर्नवरती कमांड नाही, ज्याला कन्सेप्ट माहिती नाही की प्रश्न कसे विचारले जातात, त्याला हे लांब जाऊ शकतं, म्हणजे तो टाइम यात वेस्ट करू शकतो. त्यानुसार अटेम्प्ट कमी होईल, अटेम्प्ट कमी, मार्क्स कमी होऊ शकतात. तर बघा, ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन हा मिनिंग आहे, त्याला ॲप्रोप्रिएट इडियम आहे आपली ईट हंबल पाय. ईट हंबल पाय म्हणजे काय, तुमची चूक, तुमचा फॉल्ट मान्य करणे किंवा एखाद्याला माफी मागणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर. 53 नंबरचा प्रश्न बघा, 53 नंबरचा प्रश्न हा ॲज इट इज कॉपी आहे, फुल स्टॉप सुद्धा कॉपी आहे. हा राज्यसेवा 2021चा पेपर घ्या तुम्ही, तर राज्यसेवा 2021च्या पेपरला हा प्रश्न ॲज इट इज कॉपी आहे. अ टॉल गर्ल विअरिंग अ ब्लू फ्रॉक इज माय कझन. म्हणजे बघा, द टॉल गर्ल विअरिंग अ ब्लू फ्रॉक, इथं ना हा गर्ल शब्द आहे. ह्या गर्ल विषयी सगळे शब्द माहिती देत आहेत. माझ्या सगळ्या शब्दांचा समूह हा नाऊन फ्रेज आहे. हा प्रश्न राज्यसेवा 21चा कॉपी पेस्ट आहे. 53 नंबरचं उत्तर 3 येईल. 54 नंबरचा प्रश्न आहे बघा, इनडायरेक्ट स्पीच. सोपं आहे हे इनडायरेक्ट स्पीच, त्या मानाने जर तुम्ही राज्यसेवा 21 आणि 20चे पेपर बघितले तर ते थोडे मॉडरेट आणि टफ प्रश्न होते डायरेक्ट इनडायरेक्टचे, पण हा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्याने म्हटलं, द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल यू शॅल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. मग आता शॅलचं शूड होणार हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्यानंतर आपल्याला कंजंक्शन दॅट जोडला जाईल. तर तसा एकमेव पर्याय आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये शॅल वापरलेला आहे, दॅट इज युजलेस. तर अगदी सहजपणे हे पर्याय इलिमिनेट होत आहेत. सो पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 55 नंबरचा क्वेश्चन. हां, 55 नंबरचा क्वेश्चन हा आपला
पंक्च्युएशनचं आहे. पंक्च्युएशन थोडे या रिसेंटली 2-3 एक्झामिनेशनमध्ये थोडे डिफिकल्ट येत आहेत, थोडे लेंदी येत आहेत. त्यावरती स्टडी करून डिटेल अनालिसिस करणं गरजेचं आहे. पहिलं वाक्य, लकी विन्स, लेबर विसल्स, लक रिलायज ऑन चान्स, लेबर रिलायन्स ऑन कॅरेक्टर. बघा हे सगळे वाक्य इंडिपेंडंट क्लॉज आहे. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय, स्वतंत्र वाक्य. आणि स्वतंत्र वाक्यांना जोडण्यासाठी आपण सेमिकोलनचा वापर करतो, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. बघा, लकी वाईन्स हा इथं सेमिकोलन आहे, लेबर विसल्स सेमिकोलन आहे, लक रिलायज ऑन चान्स सेमिकोलन आहे, आणि लेबर रिलायज ऑन कॅरेक्टर. हे सगळे सेपरेट वाक्य आहे आणि स्वतंत्र वाक्यानं जोडणार असतो सेमिकोलन, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. दुसरं, फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन, लेंड मी युअर इयर्स. बघा हा व्यक्ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याला म्हणतो की माझं ऐका, नीट ऐका. लेंड मी युअर इयर्स, लेंड हा V1 आहे. मग आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट होतो त्याला कॉमा जोडतो आपण म्हणतो की राहुल कम हिअर, विशाल स्टँड अप. मग इथं फ्रेंड्स नंतर कॉमा बरोबर आहे, इथं रोमन नंतर कॉमा सुद्धा बरोबर आहे, इथं कंट्रीमेन नंतर सुद्धा कॉमा अपेक्षित होता, सेमिकोलन चुकीचं आहे म्हणून वाक्य चुकीचं आहे. तिसरं, अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. मग अलास शब्द हा इंटरजेक्शन आहे, याच्या नंतर मला एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे होता, म्हणून हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. सो ओनली ए इज एक्सपेक्टेड आन्सर. 56 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा म्हटला त्याने असे शब्द सांगा ज्यांचे मिनिंग सेम आहे. मग यांना आपण होमोफोन्स म्हणूया, होमोनियम्स म्हणूया. होमोनियम्स होमोफोन्स हा एकच पार्ट असतो व्होकॅब्युलरीमध्ये की असे शब्द ज्यांचा उच्चार सारखा किंवा असे शब्द ज्यांचा मिनिंग सारखा. तर बघा, वेनल म्हणजे कोण, करप्टेड, जो पैशाने लगेच इन्फ्लुअन्स होतो. मर्सिनरी म्हणजे कोण, जो पैशाने इन्फ्लुअन्स होतो. आणि विलफुल म्हणजे कोण, की अगदी इच्छेनुसार काम करणारा, त्याला पैसे द्या लगेच तो हो म्हणेल तुमचं काम करायला. सो तिघही शब्दांचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे, म्हणून अबोव ऑल म्हणजे 4 उत्तराचं अपेक्षित आहे. 56चं उत्तर आहे 4. नेक्स्ट 57 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रश्न सोपा आहे खूप. ॲफ्लुएंट म्हणजे कोण, श्रीमंत, वेल्दी, ज्याच्याकडे खूप पैसा आहे. असा लॅविश आपण म्हणू, त्याला लक्झरियस पण म्हणू आपण त्याला. तो उत्तर 2 आहे. बाकीचे जे पर्याय आहेत, मायझरली आणि फ्रुगल म्हणजे कंजूस, ज्याच्याकडे पैसा नाही किंवा पैसा असून तो जास्त खर्च करत नाही. स्पेंड म्हणजे उधळ्या, स्पेंड ट्रिप म्हणजे उधळ्या, जो जास्त पैसा खर्च करतो. पण ॲफ्लुएंट म्हणजे वेल्दी, तो उत्तर त्याचं 2. 58 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. दिस मिसोगायनिस डॅश ऑल डॅश. बघा, मिसोगायनिस म्हणजे असा व्यक्ती जो स्त्रियांचा हेट करतो. हा शब्द ऑलरेडी MPSCने विचारलेला आहे आपल्याला. सो मिसोगायनिस म्हणजे कोण, की तो स्त्रियांचा हेट करणारा. तिथं हा मिसोगायनिस एकच आहे, त्यामुळे सिंग्युलर असल्यामुळे मेन वर्बला यस जोडला जाईल, त्यामुळे त्याचं होईल हेट्स. आणि ऑल म्हटलाय म्हणजे हे प्लुरल आहे, मग मदर्स इन लॉ होईल. ते हा माझा कंपाऊंड नाऊन आहे, तर त्याचं मदर इन लॉज नाही होणार. जसं आपण सन इन लॉ म्हणतो, त्याचं प्लुरल सन्स इन लॉ आहे. ब्रदर इन लॉ त्याचं ब्रदर्स इन लॉ आहे, तसं मदर इन लॉच होईल मदर्स इन लॉ, लॉज नाही होत. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे माझं. नंबर 59 नंबरचा क्वेश्चन आहे. 59 नंबरचा क्वेश्चन संदिग्ध आहे. हा प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, कारण 4 पर्यायामध्ये योग्य पर्याय दिला नाही आहे. पहिलं, वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. बघा, वन हा माझा वाक्याचा सब्जेक्ट आहे. वनच्या वाक्यात वन्सचा वापर होतो, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. ए इज करेक्ट. बी, हू दे वर आय कांट से. बघा, हू दे वर आय कांट से याचा क्वेश्चन मार्क नाही होणार, हे साधं वाक्य आहे म्हणजे हे करेक्ट आहे. जसं आपण नाउन क्लॉजच्या ऑब्जेक्टला लिहितो WH जोडून, किंवा आपण इनडायरेक्ट स्पीचला जोडतो ऑब्जेक्ट, तर त्या केसमध्ये हू दे वर आय कांट से हे करेक्ट आहे. सी, माय ब्रदर दॅट इज अ स्कूल मास्टर इज 40. इथं दॅटच्या ऐवजी मला हू पाहिजे. माय ब्रदर हू इज टीचर स्कूल मास्टर इज 40. ॲक्च्युली व्यक्तीसाठी आपण हूचा वापर करतो, वस्तू प्राण्यांसाठी दॅट. व्यक्तीसाठी सुद्धा दॅटचा वापर केला जाऊ शकतो बऱ्याचशा केसेसमध्ये. चौथं वाक्य, ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ द क्लब वॉज प्रेझेंट. बघा, इथं वॉज दिलेला आहे, हे करेक्ट आहे, कारण माझं वाक्याचा सब्जेक्ट ईच अँड एव्हरी मेंबर आहे. मग ईच अँड एव्हरीचं वाक्य सिंग्युलर एक म्हणून गृहीत धरलं जातं, म्हणून इथं वॉज सुद्धा करेक्ट आहे. सो माझं एक्सपेक्टेड आन्सर ABD आहे. ABD इथं नाही आहे, त्यामुळे मला अपेक्षा की आयोग ABC किंवा AB देईल, पण याचं उत्तर नाही आहे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. जसा 2021चा एव्हरी वनचाच आणि वनचाच प्रश्न कॅन्सल केलेला दुसऱ्या कीला, त्यामुळे इथं अपेक्षित आहे की उत्तर कॅन्सल व्हावं. 59चं उत्तर नाही आहे इथं. 60 नंबरचा क्वेश्चन, ही लिव्ज इन बापूनगर इन अहमदाबाद. बघा, इथं लिव्ज इन बापूनगर इथं इंच्याऐवजी ॲट पाहिजे, कारण जेव्हा मोठ्या ठिकाणाकडून छोट्या ठिकाणाचा उल्लेख होतो तर ते छोटं ठिकाण एक्झॅक्ट असतं, म्हणून तिथं ॲट येतो. दुसरं वाक्य, ही रीच्ड मुंबई येस्टरडे. रीच हा असा वर्ब आहे त्याच्यानंतर प्रिपोजिशनचा वापर करत नाही, म्हणून हे वाक्य सुद्धा करेक्ट आहे. तिसरं, शी लिव्ज इन अ कॉटेज. इन म्हटलेलं आहे, मोठ्या ठिकाणाच्या आधी इनचा वापर होतो, दॅट इज करेक्ट, प्रिपोजिशन करेक्ट आहे.
आय विल बी 60 इन नेक्स्ट ऑगस्ट. बघा इथं नेक्स्ट आहे, मग नेक्स्ट असल्यामुळे इथं इनची गरज नाही आहे. जर नेक्स्ट, लास्ट, फर्स्ट ह्या शब्दांचा वापर असेल तर त्याच्या आधी प्रिपोजिशनची गरज नसते. म्हणून हे करेक्ट कसं झालं असतं, आय विल बी 60 नेक्स्ट ऑगस्ट किंवा आय विल बी 60 इन ऑगस्ट. नेक्स्ट आणि इन एकत्र येणार नाही, म्हणून डी वाक्य रॉंग आहे. माझं अपेक्षित उत्तर आहे बी अँड सी म्हणजे पर्याय क्रमांक 2. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर इन ग्रेट एन्झायटी. ऍक्च्युअली ग्रेट एन्झायटी ही फ्रेज आहे, इडियम आहे, त्याच्याबरोबर विथचाही वापर आपण करू शकतो, विथ ग्रेट एन्झायटी. पण वाक्याच्या रिक्वायरमेंटनुसार इथं इन ग्रेट एन्झायटी हे करेक्ट उत्तर आहे. 62 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा बघा. त्याने म्हटलं की वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू. म्हणजे त्याने विचारलेला एक मिनिंग दिलेला आहे, त्याचा वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. मिनिंग असं आहे, विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू. म्हणजे तुम्ही जे सांगणार ते लगेच करणारा, म्हणजे खुशामत करणारा, तुमचा गुलाम किंवा विरोध न करणारा, तुम्ही म्हणणार त्याला हो म्हणणारा, असा शब्द शोधायचा आहे. त्याचं उत्तर आहे कॉम्प्लेसंट. कॉम्प्लेसंट आणि कॉम्प्लिसेंट. हा जो पहिला कॉम्प्लेसंट आहे हा म्हणजे सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसमाधानी असणारा. तर हा कॉम्प्लेसंट इथं होणार नाही आहे. दुसरा आणि चौथा ते स्पेलिंगच चुकीचं आहे, उगाच 4 पर्याय भरण्यासाठी त्यांनी दिलेले आहेत, पण दुसरा आणि चौथा असा शब्द नाही आहे. सो पहिला म्हणजे सेल्फ सॅटिस्फाईड आणि तिसरा कॉम्प्लेसंट म्हणजे ऐकणारा, म्हणजे तुम्हाला विरोध न करणारा. तो उत्तर 3 आहे. 63 नंबरचा क्वेश्चन आहे, द डेज वर शॉर्ट फॉर इट वॉज नाऊ डिसेंबर. आय डिड इट फॉर आय वॉज हंग्री. बघा तिन्ही वाक्य त्यांनी रिझनचे दिलेले आहे. इथं फॉर हा कंजंक्शन आहे, कारण सांगतोय. इथे फॉर हा कंजंक्शन आहे, हाही कारण सांगतोय. दोन्ही वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि तिसरा बिकॉज आहे, हाही कारण सांगतोय. हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे पहिले फॉरने जोडलेले वाक्य दोन्ही करेक्ट आहे. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज आहे, जे फॉर या इलेटिव्ह कंजंक्शनने जोडले. इलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे आपलं कंपाऊंड कंजंक्शन वालेलं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो कोऑर्डिनेट कंजंक्शन. तर दोन्ही वाक्य बरोबर आहे की द डेज वर शॉर्ट फॉर कारण इट वॉज नाऊ डिसेंबर. डिसेंबर होता म्हणून डेज छोटा होता. आय डिड इट मी केलं ते. फॉर आय वॉज हंग्री कारण मला भूक लागली होती. आता तिसरं वाक्य बिकॉज चुकीचं का, कारण बिकॉज हे क्रियेच्या नंतर येतं, आधी क्रिया येणार आणि त्याचं कारण सांगणार. त्याच्याऐवजी आपण वापरतो सिन्स. सिन्स सुरुवातीला येतं. सिन्स काय करतो, आधी कारण सांगतो नंतर रिझन येतो. त्यामुळे त्या सिन्सचा वापर अपेक्षित होता. सिन्स इट वॉज वेट ही टुक अ टॅक्सी. मी तर बिकॉज जे सिन्सचा वापर पाहिजे होता. सिन्स सुद्धा कारण सांगतो, तर इथं सिन्सचा वापर पाहिजे. ए बी इज माय आन्सर. ए बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. 64 नंबरचा क्वेश्चन ॲज इट इज कॉपी आहे, कंबाईन 2021 पेपर सी. हा बघा पेपर, हे बघा हे वाक्यात ॲज इट इज कॉपी. हे ॲज इट इज कंबाईन सीचे मेनी अ टाइम्स, त्यानंतर धिस काप इज एल्डर, गोपाल इज सिनियर. म्हणजे ग्रुप सीचा पेपर जो आता 2021 झालेला होता, तो प्रश्न ॲज इट इज राज्यसेवा कॉपी केला आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा शिकवताना सांगत असतो की ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा, MPSCच्या अंडर होणारे सगळे क्वेश्चन पेपर, इन्क्लुडिंग स्टेनोग्राफर असू द्या किंवा कुठले पेपर असू द्या, सगळ्यांचा इंग्लिशचा पॅटर्न एक आहे, सिलेबस एक आहे, मांडणी एक आहे. आणि आता जे नवीन बदललं आहे त्याचं सगळ्यांचं एकच आहे. म्हणून त्याचं स्ट्रक्चर डोक्यात ठेवायचं. मी PSI व्हायचं म्हणून PSIचे क्वेश्चन पेपर मी करेल ही विचारसरणी चुकीची आहे. तर बघा मी म्हटलं तर 2 प्रश्न कॉपी आहेत, तर हा एक प्रश्न आणि तो राज्यसेवेचा नाऊन फ्रेजचा प्रश्न, हे 2च प्रश्न फक्त यावेळेस कॉपी झाले आहेत. अपेक्षित असतं 10 ते 12 प्रश्न कॉपी, पण नाही झाले तेवढे. बघा मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू, हे वाक्य बरोबर आहे, कारण मेनी अ नंतर सिंग्युलर नाऊनचा वापर करतात. इथं टाइम सिंग्युलर आहे, दॅट इज करेक्ट. दुसरं, दिस काफ इज एल्डर दॅन. इथं एल्डर नंतर दॅन कधी येत नाही, इथं ओल्डर पाहिजे होतं, ओल्डर दॅन, म्हणून हे चुकीचं आहे. तिसरं, माय इन्कम इज लेसर दॅन. इथं लेसर दॅन नको आहे, लेस दॅन. लेसर नंतर दॅन येत नाही, लेस दॅन पाहिजे. हे वाक्य चुकीचं आहे. चौथं, गोपाल इज सिनियर टू. सिनियर नंतर टूचा वापर होतो. हे ॲडजेक्ट सिनियर टू, ज्युनियर टू, इन्फेरियर टू, प्रायर टू, प्रेफरेबल टू, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. सो माय आन्सर इज A and D. AD म्हणजे पर्याय क्रमांक 3. 65 नंबरचा त्याने प्रेफिक्स विचारलाय. बघा हा सर्कमफरन्स म्हणजे सर्कम हा माझा प्रेफिक्स आहे, पण 4 पर्यायानुसार अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न होता, गिफ्ट होता. हा तर प्रेफिक्स नाही आहे, फरन्स हा तर मूळ शब्द आहे आणि नन ऑफ द्यावं उत्तर होणार नाही. उत्तर 2 आहे. 66 खूप हा पण गिफ्ट आहे आपल्याला. ग्रामरचं स्पेलिंगच चुकलेलं आहे. ज्याने ग्रामरचा अभ्यास नीट केलेला आहे त्याला ग्रामरचं स्पेलिंग माहिती असेल, तर ग्रामरमध्ये ए येतो, ई येत नाही. उत्तर 2 आहे. 67 हा फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे, पण PYQ फ्रेझल वर्ब केले असतील तर तुम्हाला माहिती असतं की ब्रिंग आउट म्हणजे पब्लिश करणे. ऑलरेडी दिलेला मी 0 पुस्तकामध्ये, त्यामध्ये ब्रिंग आउट, ब्रिंग इन, ब्रिंग अबाउट आलेले ऑलरेडी. तर ब्रिंग आउट याचा मिनिंग आहे, कारण इथं पुस्तक पब्लिकेशन विषयी बोलतोय तो. ब्रिंग अबाउट म्हणजे काय, समथिंग हॅपन, जी गोष्ट घडणारी असते, अबाउट टू हॅपन, तर आपण ब्रिंग अबाउट म्हणतो.
की उद्याचं लग्न आहे, हिज मॅरेज इज ब्रिंग अबाउट टुमॉरो. तसं ब्रिंग इन म्हणजे कमाई करणे, अर्निंग करणे. मग आय हॅव 4 बफेलोज अँड दॅट ब्रिंग्स मी इन, दॅट ब्रिंग मी इन 20,000 रुपीज अ मंथ. तो ब्रिंग इन म्हणजे कमाई करणे. आणि ब्रिंग अप, ब्रॉट अप, ब्रिंग अप म्हणजे पालन पोषण करणे. ब्रिंग अप, आय हॅव टू ब्रिंग अप माय 4 किड्स सो आय हॅव टू अर्न अ लॉट ऑफ मनी. सो ब्रिंग अप म्हणजे पालन पोषण करणे. मग ब्रिंग आउट म्हणजे ब्रॉट आउट, हे माझं उत्तर आहे. डॉमिटेबल, बघा डॉमिटेबलचं त्याने प्रेफिक्स जोडलेला आहे की ऑपोजिट सांगा प्रेफिक्स करण्यासाठी. थोडक्यात त्याने प्रेफिक्स विचारला. जसं सक्सेसचा आपण म्हणतो अनसक्सेसफुल, त्याला अन जोडला जातो. जसं मी असं रिस्पॉन्सिबलला इररिस्पॉन्सिबल, ज्याला IR जोडला जातो, तर डॉमिटेबलला इनडॉमिटेबल जोडला जाईल. डॉमिटेबल म्हणजे न जुमानणारा, न ऐकणारा, जो अतिशय त्याच्या विचाराने स्थिर आहे, लगेच कोणाला हो न म्हणणारा, डॉमिटेबल. त्याच्या विरुद्ध होईल इनडॉमिटेबल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 69 नंबरचा क्वेश्चन आहे. दॅट ही इज अ ब्रेव मॅन इज ॲडमिटेड बाय एव्हरीबडी. बघा दॅट ही इज अ ब्रेव मॅन हा नाउन क्लॉज आहे, सब्जेक्ट आहे वाक्याचा. इज ॲडमिटेड बाय एव्हरीबडी, इज या ॲडमिटेड या वर्बचा सब्जेक्ट पूर्ण वाक्य आहे, म्हणून नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब असेल हा माझा. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 70 नंबरचा क्वेश्चन 50% ग्रामर आणि 50% कॉमन सेन्स. बघा पहिलं, ब्रेव इनफ स्टुडंट्स. बघा इथं म्हटलं ब्रेव इनफ. पहिली गोष्ट इनफ हा शब्द शिकू आपण. इनफ हा असा ॲडव्हर्ब आहे, याच्या आधी ॲडजेक्टिव्ह येतो. मी असं म्हणेल स्मार्ट इनफ, ग्रेट इनफ, टॉल इनफ, क्विक इनफ, फास्ट इनफ. मग इनफ या शब्दाच्या आधी ॲडजेक्टिव्ह येतो, म्हणून तो ब्रेव हा ॲडजेक्टिव्ह इनफ शब्दाच्या आधी बरोबर आहे. सेम थिंग दुसऱ्या वाक्यात तेच आहे, ब्रेव इनफ. मग बाकी वाक्यात सेम कॉपी पेस्ट आहे, दोन्ही सेम आहेत. मग फरक काय बघा, ब्रेव इनफ स्टुडंट्स इथं अनेक स्टुडंट्स आहे. टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व, इथं डिझर्वला येस जोडला नाही आहे. का? कारण या वाक्याचा सब्जेक्ट स्टुडंट हा प्लुरल आहे, म्हणून वाक्य बरोबर आहे. दुसरं तेच वाक्य इथं डिझर्वला डिझर्व केलेलं आहे, कारण इथं आपण एका स्टुडंटबद्दल बोलतो, अ ब्रेव स्टुडंट. मग हे दोन्ही ए आणि बी म्हणजे करेक्ट आहे. सी वाक्याची मांडणी उलटी सुलटी आहे. इथं स्टुडंट्स ब्रेव इनफ, इथं ॲक्च्युली आधी नाऊन नंतर ॲडजेक्टिव्ह नंतर ॲडव्हर्ब, मांडणी चुकीची त्याची, म्हणून ए बी माझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. 71 अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. हे वाक्य सिंपल सेंटेन्स, याचं त्याने म्हटलं कॉम्प्लेक्स बनवा. पहिल्या वाक्यामध्ये कॉमाची गरज नाही आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये इथं कॉमा दॅटची गरज नाही आहे, इथे कॉमा चुकीचा आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये हाऊएव्हर जोडला असला जरी कॉम्प्लेक्स असला तरी मिनिंगलेस आहे ते, कारण दिलेल्या वाक्याचा अर्थ सुद्धा खाली वाक्य दिलेला आहे, त्याचा जुळला पाहिजे अर्थ. म्हणून माझं 4 उत्तर आहे. अ स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मॉस, हे माझं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला, हा माझा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. 72 नंबरचा क्वेश्चन आहे. आता बघा हे पॅटर्न जे आहे, हे जे प्रश्न आपले हे आम्ही वाचतोय सगळे, हे सगळी मांडणी वेगळी आहे. आतापर्यंत अशी मांडणी नव्हती. मग ज्याला ह्या मांडणीची सवय आहे, ज्याला यानुसार जो शिकेल त्याला 40+ जातील. मग इथं बघा सेम थिंग त्याने काय केलं, इथं इडियम दिली आणि त्याचा मिनिंग न देता त्याचा सेन्स जोडायला लावलेला की सेन्सनुसार काय उत्तर येईल. तर बघा, द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंट हिज टाइम प्लेइंग कॅट अँड माऊस विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. मग प्ले कॅट अँड माऊस म्हणजे काय, एखाद्याला फसवण्यासाठी क्लुप्ती वापरणे. एखाद्याला फसवायचं आहे तर असं काहीतरी एखादं सापळा रचणे किंवा अशी काही युक्ती लावणे की तो फसेल किंवा त्याला आपण एखादी गोष्ट त्याच्यावरती विजय मिळवू. मग इथं ॲडमायर कौतुक करणे, कन्फ्यूज एखाद्याला कन्फ्यूज करणे, परप्लेक्स म्हणजेच कन्फ्यूज करणे एखाद्याला. मग टू प्रिटेंड म्हणजे ढोंगी दांभिक, जो खोटारडा असतो तो इथं अर्थ जोडेल. सो 72चं उत्तर 4 आहे. 73 नंबरचा क्वेश्चन त्याने विचारलं कुठलं वाक्य पॅसिव्ह आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये आय रिमेंबर बिंग टेकन टू द झू. बिंग टेकन हे बघा इथं पॅसिव्ह आहे, बिंग प्लस V3. हे वाक्य PSI 13ला विचारलेलं आहे आयोगाने. दुसरं ही वॉन्ट समवन टू टेक फोटोग्राफ्स, इथं वॉन्ट्स प्रेझेंट टेन्स आहे. इथं टू टेक हा इन्फिनेटिव्ह, हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. दुसरं ही शुड हॅव बीन टोल्ड, बघा हॅव बीन प्लस V3 हा माझा पॅसिव्ह आहे. चौथं वॉज इन्व्हायटेड, ॲमेझर वॉज वेअर प्लस V3 हा पॅसिव्ह असतो, हा पण पॅसिव्ह आहे. तर ACD माझं उत्तर 4 आहे. हे 3 वाक्य पॅसिव्ह आहेत. पुढचा प्रश्न 74. बघा त्यांनी तर ऑपोजिट विचारले आहेत. बघा जुन्या मी तेच म्हणतो मांडणी नवी, आधी अपोजिट आणि सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स असे सरळ यायचे, हे जोड्या लावूनमध्ये येत आहेत, म्हणजे एका मार्काला 8 शब्द येत आहेत. तर हे नवीन पॅटर्न आपल्याला इथं पुढे प्रोसीड करायचं आहे. बघा आता त्यांनी विचारलेत ऑपोजिट काय, ॲब्झर्ड म्हणजे काय, हास्यास्पद. मग ॲब्झर्डच्या विरुद्ध होईल रिझनेबल, म्हणजे ज्याच्यामध्ये लॉजिक आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी हिंट आहे. कॉशियस म्हणजे कोण, कॉशियस म्हणजे जो सावध असतो, याच्या विरुद्ध कोण, रेकलेस म्हणजे कोण, बेपर्वा असलेला. तिसरं हरॅस, एखाद्याला हरॅस करणे म्हणजे काय, एखाद्याला आपण छळणे त्रास देणे, त्याच्या विरुद्ध काही असिस्ट. आणि चौथं स्केअर्ड आणि प्रोफेन. बघा हे स्केअर्ड आणि प्रोफेन हे विरुद्धार्थी होऊ शकत नाही, म्हणून हा प्रश्न कॅन्सल होईल 100%.
100% हा प्रश्न कॅन्सल होईल. इथं स्पेलिंग चुकलं आयोगाचं, जसं राज्योत्सव 2020ला आपलं स्पेलिंग चुकलं बघा, आपण क्वाईटचं स्पेलिंग आयोगाला पाठवून चेंज केला होता प्रश्न. इथं सेक्रेड स्पेलिंग पाहिजे होतं, SACRED, सेक्रेड. सेक्रेड म्हणजे पवित्र आणि त्याच्या विरुद्ध होतं प्रोफेन म्हणजे अपवित्र. इथं स्केर्ड दिलाय, स्केर्ड म्हणजे काय, भीतीदायक. मग इथं स्केर्ड हे स्पेलिंग चुकलेलं आहे म्हणून हा प्रश्न 100% बाद होईल. पण आयोग पहिल्या कीला उत्तर तुम्हाला जर 4 देईल, 74चं उत्तर 4 देईल, पण आपण ते पाठवू आणि हा प्रश्न कॅन्सल करू. 75 नंबरचा प्रश्न आहे ॲबोमिनेबल. ॲबोमिनेबल म्हणजे किळसवानं, अतिशय घाणेरडं. मग हे बघा, नॉ सिटिंग, ॲबनॉक्सियस हे सगळ्याचे मिनिंग आहेत. पण त्याच्या विरुद्ध जर म्हटलं आपण प्लीजिंग, आनंददायी, छान दिसणारं, तर ॲबनॉक्सियस म्हणजे काय, ॲबोमिनेबल म्हणजे काय, अगदी घृणास्पद, घाणेरडं. त्याच्या विरुद्ध होईल प्लीजिंग. उत्तर 4 आहे. 76 नंबरचा क्वेश्चन सोपा आहे हा प्रश्न, डायरेक्ट इंडायचा. शी आस्क, तो उत्तर क्लिअरली 2 आहे. वेन शाल आहे, शालचं वूड होईल कारण ते फ्युचरबद्दल बोलताय, तर उत्तर 1 आहे. दुसऱ्यामध्ये वूड शीची मांडणी चुकीची आहे. तिसऱ्यामध्ये इफ हा कंजंक्शन चुकीचा आहे. चौथ्यामध्ये वेदर चुकीचा आहे. 77 नंबरचा प्रश्न, ही पुट ऑल द बुक्स. ऑल द बुक्स म्हणजे अनेक आहे. 2 व्यक्ती वस्तूंसाठी आपण ईच अदर वापरतो. अनेक असेल तर वन अनदर, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 78 नंबरचा क्वेश्चन, ऑल द नो गोल्स वे स्कोर्ड, इट वॉज अन एक्साइटिंग गेम. हा प्रश्न सुद्धा कॉपी आहे, फक्त पर्याय बदलले आहेत. ॲग्रिकल्चर 2018चा पेपर जर बघितला तुम्ही, ॲग्री 2018, त्यातलं हे वाक्य ॲज इट इज कॉपी आहे. अल्दो नो गोल्स वे स्कोर्ड, तर हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे, अल्दोने जोडलेला आहे. उत्तर आहे माझं 3. 79 त्याने विचारलं सिम्पल सेंटेन्स कुठला आहे. पहिलं, ही वर्कड हार्ड सो दॅट. हे बघा, सो दॅट हा माझा कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन. हा सांगतो पर्पज, सो दॅट ही माइट गेन अ प्राइज. तर हे वाक्य माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, एक डिपेंडंट क्लॉज, एक इंडिपेंडंट क्लॉज. दुसरं, हॅव्हिंग नो मनी ही हॅड टू बार्टर गुड्स. आता बघा, हॅव्हिंग नो मनी यामध्ये एकच मेन वर्ब आहे माझं, एकच मेन वर्ब आहे यामध्ये, कंजंक्शन नाही आहे यामध्ये. हे माझं सिम्पल सेंटेन्स आहे. तिसरं, दॅट वॉज अ फॉल्ट विच वॉज नॉट टू बी फॉर गिव्हन. मग आता बघा, विचने जोडलेलं वाक्य आहे, हा माझा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हे माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. चौथं, ही मस्ट कन्फेस हिज फॉल्ट ऑर ही विल बी फाईन. ऑर हे माझं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे, ऑरने जोडलेलं आहे. मग ऑनली बी हे माझं सिम्पल सेंटेन्स आहे, पर्याय क्रमांक 2. 80 नंबरचा क्वेश्चन, वन कुड वॉक माइल्स इन द जंगल विदाउट सीइंग इवन अ वाईल्ड रॅबिट. बघा, यामध्ये कुठलं असं पास्ट ॲक्टिव्हिटी दाखवलं नाही आहे किंवा म्हटलं नाही आहे की आपण त्याला पास्ट ॲबिलिटी म्हणू, म्हणून याच पॉसिबिलिटी एक्सप्रेस होते, पर्याय क्रमांक 3. 81 नंबरचं क्वेश्चन, द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू बी सॉल्व. बघा, टू जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, जे कॉम्प्लेक्स होतं, ते सो दॅटमध्ये होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड. 81चं 2. 82 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याने म्हटलं इम्परेटिव्ह मूड विचारला आहे. इम्परेटिव्ह मूड, असं इम्परेटिव्ह मूड म्हणजे असं वाक्य ज्याची सुरुवात V1 ने होते. V1 म्हणजे वर्बचा बेस फॉर्म, वर्ब 1. माझं उत्तर 4 आहे. गिव्ह हा V1 आहे. बाकी पहिलं जे आहे, वी आर टॉट संस्कृत, हा इंडिकेटिव्ह मूड आहे. द चाइल्ड इज अलाइव्ह इंडिकेटिव्ह मूड आहे, कारण हे दोन्ही असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. तिसरं, ही वॉक्स ॲज इफ. ॲज इफने जोडलेलं वाक्य सब्जेक्टिव्ह मूडचे असतात, हे काल्पनिक असतात. ही वर ड्रंक, तर उत्तर 4 82चं. 83, इन ऑर्डर दॅटने जोडलेलं वाक्य, इन ऑर्डर दॅट, दॅट, लेस्ट, सो दॅटने जोडलेलं वाक्य ॲडो क्लॉज ऑफ पर्पजचे असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 84, राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. इथं हिजचा वापर बरोबर आहे का, कारण इथं ऑर दिलाय. ऑरमध्ये ऑरच्या नंतर जो व्यक्ती येतो त्याच्यानुसार पुढचं सगळं ठरतं. मग हरी हा पुरुष आहे, याच्यानुसार हिज हे बरोबर आहे. दुसरं, ही अँड मायसेल्फ. इथं ही अँड मायसेल्फ नको, मायसेल्फ हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, हा सब्जेक्ट प्रोनाउनच्या नंतर येतो, म्हणून इथं आयचा वापर, ही अँड आय, इथं मायसेल्फ चुकीचा आहे. तिसरं, नन बट द ब्रेव डिझर्व्स. बघा, यात बट जोडलाय म्हणजे माझा सब्जेक्ट जो आहे तो नन आहे. नन हा सिंग्युलर असतो, याच्यानुसार डिझर्वला यस यस जोडला, हे करेक्ट आहे. इथं द ब्रेव हे प्लुरल आहे. द ब्रेव म्हणजे सगळे ब्रेव लोक. द रिच, द पुअर सगळे गरीब, सगळे श्रीमंत. द एज्युकेटेड, तसं द ब्रेव आहे, सगळा समूह मांडता आहे. पण आपला सब्जेक्ट द ब्रेव नाही आहे, आपला सब्जेक्ट नन आहे, तो सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार डिझर्वला यस यस जोडला आहे, म्हणजे करेक्ट आहे, म्हणून माझं AC करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 1. 85, ही आस्क मी हाऊ आय ग्रो माय कॅरट्स. इथं ही आस्क मी याचा ऑब्जेक्ट आहे. आस्क पण काय विचारलाय त्याने, तर हे ऑब्जेक्ट आहे पूर्ण, माझा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे, पर्याय क्रमांक 1. 85चं नाउन क्लॉज. 86,
त्याने म्हटलं कुर्टियसला तुम्ही प्रेफिक्स जोडा. कुर्टियस म्हणजे नम्र, विनम्र असलेला व्यक्ती, अतिशय विचारांनी सौम्य असलेला, त्याचं होईल अनकुर्टियस. कुर्टियसला अनकुर्टियस जुळेल. उत्तर 3. 87चा प्रश्न हा ॲडव्हर्बचा आहे. सेल्डमचा वापर चुकीचा पहिल्या वाक्यात. सेल्डम आपल्याला कमच्या आधी पाहिजे होता, कमच्या आधी पाहिजे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं, दे आर ऑलवेज लेट फॉर द डिनर. बघा ऑलवेजचा वापर बरोबर आहे, आरच्या नंतर ॲमिजारच्या नंतर ऑलवेज येतं, करेक्ट आहे. तिसरं, थरोलीचा वापर, थरोली ॲडव्हर्बचा वापर बरोबर आहे, तो वर्बच्या नंतर येतो. चौथं, शी प्लेस हिअर जो आहे तो द बुकच्या नंतर पाहिजे. शी प्लेस द बुक हिअर हा ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे, तर हिअर नंतर येईल. तो उत्तर माझं BC आहे. BC म्हणजे पर्याय क्रमांक 2. 88 नंबरचा प्रश्न हा सोपा आहे खूप. क्लॅस्ट्रोफोबिया ऑलरेडी विचारलेला आयोगाने 4-5 वेळा. क्लॅस्ट्रोफोबिया म्हणजे काय की एखाद्या 4 भिंतींच्या आत बंद करून देऊ याची भीती असणे. मग ॲगोराफोबिया म्हणजे काय, पब्लिकची भीती असणे, एखाद्या जमावाची भीती असणे, तो उत्तर तेच आहे. हायड्रोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ वॉटर असतं, पाण्याची भीती असणे. आणि इसेंट्रिक म्हणजे विक्षिप्त व्यक्ती, स्ट्रेंज पर्सन, तो इथं जुळतच नाहीये. पर्याय क्रमांक 2 उत्तर 88चं. 89चा प्रश्न पुन्हा हा एक तर कॅन्सल होऊ शकतो किंवा बघा B किंवा C, आयोग 2 किंवा 3 उत्तर देईल. गिव्ह मी देम बुक्स. देम बुक्स नाही, इथं देअर बुक्स पाहिजे होतं. देअर बुक्स, गिव्ह मी देअर बुक्स, THEIR. दुसरं, दे हू गो बाय ट्रेन मस्ट लिव्ह नाव. बघा दे हे व्यक्ती आहे, त्यासाठी हूचा वापर बरोबर आहे. गो बरोबर आहे, इथे यस जोडला नाही आहे, दॅट इज करेक्ट, कारण दे हा प्लुरल आहे. दे हू गो बाय ट्रेन मस्ट लिव्ह नाव, दॅट इज करेक्ट. सी, द स्टोरी दॅट आय रीड वॉज गुड. इथे दॅट जोडला आहे. दॅट आणि विच दोन्ही इथं एक्सपेक्टेड आहे. दॅटचाही वापर होईल, विचचाही वापर होईल. हा माझा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, सो हे दोन्ही करेक्ट आहे. मग BC उत्तर इथं नाही आहे. मग आयोग तर B देईल किंवा C देईल, पण जर तुम्हाला चेंज करायचं आहे किंवा कॅन्सल करायचं तर आपण याला पाठवू शकतो. BC दोन्ही उत्तर आहे याचे. 89चं उत्तर. 90 नंबरचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न जरा फिरून विचारला आहे, जरा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण ॲव्हर्जन आणि अँटिपथी एकच आहे. ॲव्हर्जन म्हणजे एखाद्याविषयी घृणा, एखाद्याविषयी संताप, राग, चीड असणे, म्हणजेच अँटिपथी. पण त्याने काय विचारलंय, स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन 2 पर्सन, 2 लोकांमध्ये. आता ॲव्हर्जन म्हणजे काय, डिसलाईक, पण 2 लोकांमध्ये नाही, अनेक गोष्टींविषयी. पण अँटिपथी म्हणजे काय, अँटी म्हणजे विरुद्ध, 2 लोकांमध्ये असलेला. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये डिसलाईक आहे, तर तो राग, संताप, भांडण, वाद 2 लोकांमध्ये, म्हणजे अँटिपथी. अपथी म्हणजे काय, अपथी म्हणजे की एन्थुझियाझम नसणे, निरुत्साही व्यक्ती, तर आपण अपथी म्हणतो. डिस्पाईट म्हणजे असे असले तरी, हा तर प्रिपोजिशन आहे. 90चं उत्तर माझं अँटिपथी 2. 91, द रॅली डॅश पीसफुली. पास ऑफ फ्रेझर वर्ब. पास ऑफ म्हणजे काय, जसं अकॉर्डिंग टू द रूल्स, जसं आपण सेट केलाय तसंच घडणे. जसं उद्या एक्झाम आहे, एखादी एक्झाम सुरळीतपणे पार पडली त्याला म्हणून पास ऑफ. पास ऑन म्हणजे काय, एखादी गोष्ट सुपूर्त करणे. आपण तो पास कर दिस सीट, पास दिस ऑन, पास ऑन टू नेक्स्ट जनरेशन. पास अवे म्हणजे मरण पावणे, डाय. पास ओव्हर म्हणजे एखादी गोष्ट निग्लेक्ट करणे किंवा ती टाळणे, इग्नोर करणे. म्हणून उत्तर 91चं 1. 92 नंबरचा प्रश्न हा बघा, हे नवीन पॅटर्न. त्याने होमोफोन्स इकडे दिले 4 शब्द आणि त्याने इकडे मिनिंग दिले आहेत. तर कोलिजन म्हणजे टक्कर होणे, एकमेकांशी टक्कर, कोलाइड. नंबर नेक्स्ट कोल्युजन. कोल्युजन म्हणजे गुपित नातं, छुपं नातं, जसं स्मगलर आणि पोलीस, स्मगलर आणि पॉलिटिशियन यांच्यामध्ये कोल्युजन असतं, तर ते सिक्रेट ॲग्रीमेंट. कमांड म्हणजे ऑर्डर करणे आणि कमेंड म्हणजे एखादी गोष्ट अट्रॅक्ट करणे. तर 92चं उत्तर 2 आहे. 93 नंबरचा प्रश्न. इट इज सॅड टू थिंक दॅट द यूथ शुड पास अवे. आता याच्यामध्ये अल्लास, दॅट यूथ शुड पास अवे वाक्याच्या सेन्सनुसार अल्लास हा इंटरजेक्शनचा वापर होईल, कारण जर एखादं दुःख असेल तर आपण अल्लाहचा वापर करतो, आणि तर पास अवे म्हणजे ऑब्व्हियसली तो मरण पावलेला आहे, तर त्यानुसार आपलं 2 उत्तर होईल 93चं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 94 नंबरचा. त्याने विचारलं की सिनॉनिम सांगा. एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय, जी गोष्ट अतिशय क्लिअर आहे, समजायला सोपी आहे, सरळ आहे, अगदी डिटेल आहे, म्हणजे ती ॲम्बिगस नाही आहे. तर यामध्ये बघा, एक्साइटिंग तर होत नाही आहे. रिफाईन म्हणजे शुद्ध, स्पष्ट, छान. त्यानंतर प्रिसाईज. प्रिसाईज म्हणजे अगदी थोडक्यात, छोट्या याच्यात. मग क्लिअर. मग एक्सप्लिसिटचं उत्तर क्लिअर होईल, कारण क्लिअरली समजणे हा त्याचा उत्तर होतं. 94चं उत्तर 4 आहे. 95 हे तर गिफ्ट आहे. इथं 5चा प्रश्न आहे हा. द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन. हे प्रत्येक ग्रामरच्या पुस्तकामध्ये वाक्य असतं, तर हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. सो दिस इज गिफ्ट टू ऑल. नेक्स्ट पॅसेज बघा, हमिंग बर्डबद्दल. आपल्याला हमिंग बर्डबद्दल विचारलेला आहे. इन्व्हायरमेंटचा पॅसेज आहे. या बर्डबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे लेखकाने. कोणते बर्ड्स काय आहे, याचे डिस्क्रिप्शन काय असतात, तर तो स्टडी करतो लेखक, आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पूर्ण डिटेल, की हा कुठे असतो, काय असतो.
तर सोपं आहे पॅसेज. पॅसेज न वाचता सुद्धा 2 प्रश्न सहज, 3 प्रश्न सहज सॉल्व्ह होतील पॅसेज न वाचता सुद्धा. पहिला प्रश्न, पॅसेज कशाविषयी? तर पॅसेज डिस्क्रिप्टिव्ह आहे, संपूर्ण माहिती देतोय. तर एक्सपोजिटरी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, एक्सपोजिटरी म्हणजे विथ डिटेल अनालिसिस. तर CD म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे, 96चं 4 आहे. 97चं खूप सोपे वाक्य दिलेले आहेत पॅसेजमध्ये, ॲज इट इज तिथं प्रेझेंट आहे ते. तर 97चं उत्तर A आणि D आहे. हे 2 ऑप्शन जे आहेत ते कॉन्टेक्स्टमध्ये ट्रू आहे. 97चं A अँड D ट्रू कॉन्टेक्स्टमध्ये विचारलं होतं त्याने आपल्याला. 98 ऑर्निथोलॉजिस्ट, तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूटमध्ये वाचला असेल हा शब्द. ऑर्निथोलॉजिस्ट म्हणजे वन हू स्टडीज बर्ड्स, बर्ड्सचा अभ्यास करणारा. उत्तर 2 आहे. त्यानंतर 99 पण बघा, तुम्ही पॅसेज न वाचता सुद्धा तुम्ही क्लिक करू शकतात की कायनेटिक काय तर ॲक्टिव्ह स्ट्रॉंग. उत्तर आहे माझं 2, सॉरी उत्तर 3 आहे. 99चं उत्तर 3 आहे. आणि 100 4 पर्याय जरी वाचले तरी कळतं विदाउट पॅसेज रिडिंग. तर उत्तर माझं ABE म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. बघा मित्रांनो, हे जे नवीन पॅटर्न आपल्याला दिसत आहे यामध्ये आता कंबाईन B कंबाईन Cचा जो मेन पेपर आपल्याला होईल सप्टेंबर महिन्यात 2023ला, त्यानुसार मी नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चालू करेल. त्यामध्ये मी मेंटरशिप प्रोग्राम ही नवीन कन्सेप्ट आणतोय, ज्यामध्ये मुलांना आउट ऑफ 40+ कसे जातील याच्यावरती वर्क करणार आहे मी. विशेष म्हणजे आता बघा, इथून मेन्सला मराठीमध्ये 50 पैकी 40 सगळेच पाडतील, पण इंग्लिशमध्ये जी लोक 40 किंवा 40+ जातील त्यांनाच पोस्ट मिळेल हे 100% खरं आहे. तर आपण काय करूया, आता 23च्या मेन्सला मी जी नवीन बॅच लॉन्च करेल ऑनलाईन आणि ऑफलाईन, त्यामुळे मेंटरशिप प्रोग्राम आपण करणार आहोत. म्हणजे तुम्हाला 40+ कसं जाता येईल याविषयी मी प्रत्येकाशी 1 on 1 करणार आहे. म्हणजे प्रत्येकाशी ऑनलाईन येऊन, प्रत्येकाशी कॉल करून, मेसेज थ्रू, प्रत्येकाशी बोलून भेटून, त्या जो व्यक्ती 20, 25, 30मध्ये अडकतोय त्याला 40+ आपण घेऊन जाऊ. हा प्रयत्न नवीन पॅटर्ननुसार आपला असेल. आणि हा पॅटर्न तुम्ही कृपया करून कुठलंही एखादं छोटं बुक, 200 रुपयाचं बुक, काहीतरी जुन्या नोट्स, जुने व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा पूर्ण एक अटेम्प्ट वाया घालवू नका. कारण ह्या नवीन अटेम्प्टवरती मी पुन्हा नवीन रिफ्रेश विथ न्यू पॅटर्न आपण बनवूया आणि आउट ऑफ 40+ किंवा आउट ऑफ 40+ कसं जाता येईल याच्यावरती आपण प्रोसीड करू. सी यू, थँक्यू.